तर हॅलो मित्रांनो, आम्ही आज सकाळी 5 वाजता ट्रेन पकडून पालघरवरून निघालो आणि इथे 8 वाजता मुंबईला आलो। त्याच्यानंतर आम्ही इथे मुंबईचे जे आयकॉनिक ठिकाण आहे गेट वे ऑफ इंडिया तिथे आलो आहोत आणि आता आम्ही इथे फेरी पकडून त्याच्यानंतर आम्ही नंतर जे एलिफंटा बेट आहे ते बेटावरती जाणार आहोत। भाई आम्ही पण आलो पाहिजे ना। तर मित्रांनो, आता आम्ही इथे आलेलो आहेत। मी आपला माही आणि हा एकनाथ आणि आम्ही इथूनच फेरी पकडणार आहोत। हे बघा बोट रेडी आहे। इथूनच आम्ही आता समुद्राचा सफर करणार आहोत। तर मित्रांनो, आम्ही फायनली एलिफंटा बेटावर पोहोचलेलो आहोत। मित्रांनो, तुम्हाला जर ट्रेन बघायची असेल या बेटावरची तर तुम्ही बघू शकता। ट्रेन कशी आहे मित्रांनो, ही एलिफंटा बेटावरली ट्रेन आहे। हम लोगों ने गरीब देखी है, इसलिए हम इस ट्रेन से जा नहीं सकते। हमारे पास पैसों की टपरी पटरी 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 तर याला ट्रेन ते येईल। ती जी आपण ट्रेन बघितली ती ट्रेन आता याला येईल। आम्ही बसलो नाही मुद्दाम, पैसे जास्त आहेत। हा, पैसे जास्त आहेत म्हणून। मी इथून दुकानातून एक टोपी घेतली 150 वाली गोविंदाची टोपी, मस्त आहे एकदम, म्हणजे वाटेल ना का इकडे मी आलो होतो सर। चलो मित्रांनो, इथे आल्यावर आपल्याला हे दुकाने दिसतील। ते माझे मित्र पुढे पुढे जातात। मित्रांनो, आपण आत आल्यावर आपल्याला हे खूप सारे शंख वगैरे दिसतील, एकदम खूप छान आहेत। त्याच्यानंतर इकडे रेस्टोरंट पण आहे। इथे सुद्धा रेस्टोरंट आहे। मित्रांनो, असली लढाई आता चालू झालेली आहे। आता मेन काम म्हणजे ते चढण्याचं आहे। ह्या पायऱ्या बघा। खूप काही इकडे विकायला ठेवलेलं आहे। हे बघा मित्रांनो, समुद्रातले दगड, वेगवेगळ्या प्रकारचे
डिझाईन सारखे केलेले आहेत. त्यानंतर हे बघा मित्रांनो, आपले आदिवासी कलाकृती आहे इथे या पिशव्यांवरती. एकदम छान आपली संस्कृती हे इथे सुद्धा पोहोचलेली आहे. मित्रांनो, इथे आम्ही आत आलो आणि आजचं हे व्ह्यू आहे एकदम बघण्यासारखं. तिकडे आत गुफा आहे. हे एकदम खूप जुनं बांधकाम केलेलं आहे. ते आहे हे पोर्तुगीजांच्या काळातलं. मित्रांनो, हे या गुफेतल्या मूर्ती आहेत. मित्रांनो, हे जे पायऱ्या दिसतात ह्या पोर्तुगीजांच्या काळातल्या आहेत. एकदम खूप जुन्या त्या काळातलं त्यांचं हे बांधकाम आहे. तर फायनली मित्रांनो, आम्ही आतमध्ये गेलो. आमचा प्लॅन सक्सेस झालेला आहे. म्हणजे आम्ही आतमध्ये गेलो, आम्ही घारापुरी लेणी चांगली व्यवस्थित बघितली. पण आम्हाला तिथे व्हिडिओ काढायला परवानगी नव्हती, म्हणून आम्ही ते व्हिडिओ काढले नाहीत. पण इथे बघण्यासारखं खूप छान आहे. तुम्ही पण एकदा तरी अवश्य या, इथे भेट द्या. एक समुद्रातला प्रवास आणि एक मित्रांसोबतचा क्षण म्हणून तो कायम तुमच्या आठवणीत राहील. कसा होता हा आजचा प्रवास? माझ्यासाठी हा खास एक अनुभव होता. एक मित्रांसोबत क्षण. ते माझे मित्र चालले पुढे, मी मागे आहे. तर मित्रांनो, तुम्ही सुद्धा इथे एकदा तरी अवश्य भेट द्या. एकदा येऊन मित्रांसोबत एन्जॉय करा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. तर मित्रांनो, इथे बघायला बघा खूप जण आलेले आहेत. तुमचा व्हिडिओ येईल. हां ओके. तर मित्रांनो, कसा होता आजचा व्लॉग, आजचा व्हिडिओ? जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा. आणि इथे एकदा अवश्य भेट द्या. आता आमची बोट लागलेली आहे.